बद्दल किंवा राणेंना शिव्या घालत होते तेव्हा मी साहेब फक्त रिप्लाय दिला तिकडे जाऊन. अच्छा, मी सभेच्या सुरुवातीला म्हटलं की मी फार टोकाचं बोलणार आहे, तर ज्यांना कोणी इथून उठून जायचं आहे त्यांनी कृपया करून आत्ताच ह्या सभेचं ठिकाण सोडावं. हे जर तुम्ही सभेच्या सुरुवातीपासून तुम्ही जर बघितलं असाल तर ते मी बोललेलो आहे. कारण ते सिनेमात तुम्ही देता ना ए रेटिंग डिस्क्लेमर तसं तुम्ही दिलं. पण ही सभा आहे, निलेशजी ही सभा होती साहेब. मला सगळं मान्य आहे, पण माझ्या आई वडिलांना नका ना बोलू तुम्ही. ठीक आहे. पण मग बघा ना, तुम्ही वडिलांनीच तुम्हाला जाऊन सांगितलं की तुम्ही जाऊन दिलगिरी हो, व्यक्त करा. हो, हो. मग हे सांगावं लागतं का? सांगावं लागतं ना. बघा, जसं मी तुम्हाला बोललो, माझ्या वडिलांवर किंवा तुमच्या आईवडिलांवर मी काय बोलायला गेलो तर तुम्हालाही आवडणार नाही. पण जर तुम्हाला कोणतरी बोललो की नाही तुम्ही जाऊन बोलून या, तर तुम्ही ऐकणार ना कोणाचं तरी. आयुष्यामध्ये कोणाचं तरी ऐकावं लागतं. पण मग झालं की नंतर पॅचअप भास्कर जाधव तुम्ही जाऊन बोलला, नाही, नंतर जाधव साहेबांची माझं कधी बोलणंच झालं नाही, त्यांचा कधी फोनच आला नाही. पण आता थोडंसं मागे वळून बघताना असं वाटतं की हे चूक होतं, सगळं आपण करतो हे नाही. आई वडिलांसाठी केलेली कुठलंही घटना ही माझ्याकडून चूक झाली असं मी मानत नाही. हां, कुठेतरी जास्त तोंडातून सुटून गेलं असेल किंवा निघालं असेल, पण ते जर माझ्या आईवडिलांवर काय बोलले नसते तर मीही बोललो नसतो. म्हणून रिग्रेट नाही आहे. मला काय असं वाटत नाही की मी कुठेतरी चुकलो. हो, पण त्यांनी मला माफ करावं अशी माझी इच्छा आज आहे. कारण का मला साहेबांनी सांगितलं की बघ, माझे आणि त्यांचे पूर्वीपासूनचे संबंध तुझ्यामुळे बिघडले, तर मी साहेबांचं नुकसान करू शकत नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मी ती म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो, ही गोष्टही मी अप्रिशिएट करीन की तुम्ही आज नॅशनल टेलिव्हिजनवरती ही गोष्ट म्हणतायत की त्यांनी माफ करावी गोष्ट. आणि राजकारणात हे कल्चर असावं असं मला वाटतं की आपण कुठेतरी एक कल्चर सोडून राजकारणात चालू आहोत ना, एक खूप कटुता आलेली आहे. आणि आज तुम्ही एक चांगलं उदाहरण दाखवून दिलं या टू द पॉईंटच्या कार्यक्रमात बोलताना. मला फार बरी गोष्ट वाटते की तुम्हाला वाटतं ही गोष्ट बोलावी, फार बरं आहे. नाही, पण साहेब मी अगोदर पण बोललेलो आहे, फक्त तुमच्या पण ते घेतलं गेलं नाही कधी. नाही, पण ठीक आहे, आज तुम्ही बोलतात आणि आम्ही नक्की दाखवत आहे. पण तुम्हाला वडिलांना सांगावं लागतं, वडील सल्ला देतात आजही? हो, देतात ना. त्यांच्याच सल्ल्यावर मी. कशा प्रकारचा सल्ला असतो वडिलांचा? सगळ्या बाबतीत, कपड्यांपासून, दाढीपासून सगळे. हो, घरात दाढी एकटी तुमची आहे? हो. त्याच्याबद्दल काय सांगतात? का ठेवलीस? अच्छा, मग मला आवड आहे. आता काय ते आता नाही नसेल तर आता काहीतरी विचित्र वाटेल मला. पण मग इतरही गोष्टींबाबत कुठला सल्ला असतो? सगळ्याच गोष्टीत असतो ना साहेब. साहेब, मी त्यांच्याच सावलीमध्ये वाढलो आणि त्यांच्याच सावलीमध्ये मला बरं वाटतं. मी कधी त्यांच्यापेक्षा मोठा व्हावा किंवा त्यांच्या सावलीच्या बाहेर जाऊन काहीतरी करावं असं कधी वाटत नाही. मला काय मिळवायचं आहे साहेब? ही सगळी शर्यत मंत्रिपदासाठी वगैरे अजिबात नाही. किंवा कोणाला वाटत असेल हे निलेश राणे उगाच काहीतरी शायनिंग मारण्यासाठी हे सगळं करतो, कशाला पाहिजे साहेब? मी लो प्रोफाईल होतो इतके वर्ष, लो प्रोफाईलच आवडतं मला. असंही म्हणतात की निलेश राणे हे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ही सगळी वक्तव्य करतात. मग हे आत्ताच का गेलं? बघा, लक्ष वेधायचंच असेल ना तर माझ्याकडे 100 कारणं होती साहेब. जसं की अनेक विषय आहेत ना साहेब, रोजच विषय असतात. रोज काही ना काहीतरी मी करू शकतो, रोज कुठे ना कुठेतरी मी जाऊन लफडी करू शकतो किंवा तुम्हाला जसं वाटतं निलेश राणे रिॲक्ट होईल तसं रिॲक्ट होऊ शकतो. पण मला आवड नाही साहेब आता त्या सगळ्या विषयांची. आता माझा फोकस, मी जसं सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की माझा फोकस बदलला. मी फार स्पेसिफिक गोष्टी करतो, फार लिमिटेड गोष्टींवर माझं लक्ष असतं. मला ह्या कुठल्याही विषयांमध्ये लक्ष घालून माझं जे काय फोकस आहे तो बदलायचा नाही आहे. घरात काय प्रतिक्रिया असते या सगळ्या वागण्याबद्दलची? आम्ही एकमेकांसाठी फायर फायटिंग करतो, म्हणून सगळे सपोर्टिव्ह आहेत, कुठल्याही विषयाला साथ सोडत नाहीत. पण प्रत्यक्ष बोलता का फक्त ट्विटरवरच बोलता? प्रत्यक्ष बोलतो. मग ट्विटरवरती काय बोलणं सुरू होतं मागे? ते मला असं वाटलं माझा अधिकार आहे म्हणून ते मध्ये माझ्याकडून झालं आणि मी ते ट्विट डिलीट पण केलं त्याच्यानंतर. पण मग ट्विटरवरती का सांगावं वाटलं? भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे, फोन उचलून सांगू शकता. पब्लिक डोमेनच्या गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये झाल्या पाहिजे असं मला वाटलं, म्हणून मी बोललो. नाही, पण काय ना, त्याच्याबद्दल आम्हाला फार म्हणजे इथेच तुम्ही जिथे बसला त्या टू द पॉईंटमध्ये आले होते नितेश राणेजी, काय म्हणाले होते तर मी तुम्हाला ऐकवतो. ते फार इंटरेस्टिंग आहे. मी ऐकलं आहे. परत एकदा ऐकूया प्रेक्षकांसाठी, थोडी उजळणी करण्यासाठी. मोठ्या बंधूंचं मार्गदर्शन घेतात कारण ते ट्विटरवरच मार्गदर्शन करतात. हा, पण आता माझी तीच अपेक्षा आहे मोठ्या बंधूंनी कधीतरी ट्विटरवर मार्गदर्शन न करता वैयक्तिक मार्गदर्शन सुरू केलं तर मलाही त्याचा थेट फायदा होईल. का बरं? पण ते असं म्हणजे आम्हाला गमतीशीर वाटलं ते ट्विटरवरती. तुम्ही घरात बोलण्यापेक्षा ट्विटरवरती का बोलतात भावाशी? सगळं आधुनिक जग झालेलं आहे. आधुनिक जग झाला असल्यामुळे सोशल मीडियाचा वापर कदाचित जास्त वाढलेला आहे आणि घरात बोलण्यापेक्षा ट्विटरवर बोलू
अशाही काही प्रथा नवीन चालू झाली असेल. पण मग काय नाही, त्याचा बाहेर कदाचित चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो की काय दोघांमध्ये काय वेगळं आता काय. तुम्हाला एक बंधू एकत्र येत असताना तुम्हाला गोड बातमी दिली तर दुसरी बाजू पण आम्ही लोकांनी सांभाळली पाहिजे ना. म्हणजे ते एकत्र आले आणि मग तुमचं समझदारों को इशारा काफी आहे. नाही असं काय आहे का? ते तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे. समजणे वालों को इशारा काफी. दुसरी एकीकडे दोन बंधू एकत्र आलेत हम्म. तर दुसरी बाजू पण कोणीतरी सांभाळायला पाहिजे. हाच प्रश्न तुमच्याच चॅनलच्या पत्रकारांनी ओम देशमुख यांनी मला विचारला होता. मी त्यालाही विचारलं होतं की याचा अर्थ काय होतोय, मला समजून सांग, म्हणजे मी याचं उत्तर देऊ म्हणजे शकेन. मी जो अर्थ काढतो, जो दिसतोय समोरनं अर्थ निलेशजी, की दोन बंधू एकीकडे एकत्र आलेत, ठाकरे बंधू एकत्र आलेत, तर दुसरी बाजू जी आहे की बाकी दोन भाऊ भांडत राहिले पाहिजे, ही पण कोणतरी सांभाळायला पाहिजे, ती आम्ही सांभाळतोय. नाही, ती भांडायचीच बाजू आहे असं तो कुठे म्हटलंय? मग दुसरी कुठली? दोन एकत्र आले तर मग दोन वेगळे साहेब, झाले. बाजू किती असू शकतात ना, मल्टी डायमेन्शनल आहे पॉलिटिक्स. एकच डायमेन्शन आहे असं कुठे आहे? कुठे म्हटलंय तो भांडलं पाहिजे? मग दुसरी बाजू तुम्ही ठरवलं ते की हे भांडणाचं बोलतोय. मला असं कुठेही त्याच्या बोलण्यातून वाटलं नाही हा त्या डायमेन्शन. समजणे वाले को इशारा काफी असं ते म्हटलेत, मी त्यांना म्हटल्यावर. मग माझी समजती आहे साहेब, कदाचित मी पण खरं सांगा, म्हणजे आम्हाला असं जाणवतं बऱ्याचदा, तुम्ही म्हणता की थोडा विसंवाद राणे बंधूंमध्ये आहे. प्रत्येक घरामध्ये डिस्प्यूट, आर्ग्युमेंट, डिबेट असू शकतं, पण ते टोकाला जात नाही. 90% लोक एकमेकांना सांभाळून घेतात, 10% लोक सांभाळून घेत नाही. माझं काही जरी झालं राजकारणात, मी असलो नसलो तर मी माझ्या फॅमिलीबरोबर राहणार. नितेशला त्रास होईल असं माझ्याकडून कधी होणार नाही. झालं असेल तर मी झटकन त्याला कसं त्याच्यावर निवारा करता येईल त्याचा मी प्रयत्न करतो. कितपत तुमचं कम्युनिकेशन आज चांगलं कम्युनिकेशन आहे. पर्सनली, पॉलिटिकली? तुम्ही म्हटलात की पर्सनल असल्यावरच पॉलिटिकल असणार ना साहेब. पण आता तुम्ही वेगळ्या पक्षात आहात, ते वेगळ्या पक्षात आहेत. काही नाही, आम्ही घर म्हणून सगळं गेटवर सोडून आतमध्ये येतो. पण आहे तेवढा संवाद, तेवढी मॅच्युरिटी आहे. नाही मॅच्युरिटी वेगळा. मला तुमचं म्हणणं की मॅच्युरिटी असावीच लागते, कारण तुम्ही राजकारणात आहात, पब्लिक लाईफमध्ये. आम्ही जे बाहेर चर्चा असतात, तुम्ही या जसं मगाशी चर्चेत एक मुद्दा सांगितलात, किमान या चर्चेवर तर तुम्ही स्पष्टीकरण द्यावं की अशी वारंवार चर्चा मी होते. साहेब प्रत्येक कारण विषयावर राणे तुम्हाला विरुद्ध स्पष्टीकरण राणे, दिलं. नाही राणे विरुद्ध राणे असं सुरू असं आहे. एकही तुमचा मगाचपासून प्रश्न नाही ज्याच्यावर मी माझं स्पष्टीकरण नाही, बिलकुल नाही, बिलकुल. आणि ते चांगलं आहे. पॉईंट ऑफ व्ह्यू प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो शब्दांचा. पण माझ्या आणि नितेशमध्ये हे जे काही चित्र बनवलं गेलं राणे विरुद्ध राणे, हे अतिशय वेदनादायी आहे. असं काय नाहीच आहे, पण ते केल्याशिवाय काही लोकांना समाधान पण वाटणार नाही. राजकारणामध्ये एका विषयाला डायव्हर्ट करत असताना दुसरा विषय कुठेतरी तयार करावा लागतो. तर हा तो दुसरा विषय रेडीमेड आहे. नाही, असंही म्हटलं गेलं काही वर्ष नेत्यांकडून की राणे विरुद्ध राणे असं होणं दुर्दैवी आहे. भाऊ भावांविरुद्ध उभं राहणं दुर्दैवी असे हो, दुर्दैवी आहेच ना, पण तसं काय नाहीच आहे. पण जेव्हा असं तुम्ही म्हटलं की डिस्प्यूट असतातच प्रत्येक घरामध्ये, तुम्ही जसं मगाशी म्हटलात, अशा वेळेस राणे साहेबांची काय बाजू असेल? तुमच्या बाजूने असतात की पण नितीश त्यांना साहेब? माहिती आहे की असं काही दोघांमध्ये नाहीच आहे किंवा होणारच नाही आहे. जेव्हा वादाचे प्रसंग येतात तेव्हा त्यांची बाजू कोणाच्या बाजूने असेल, तुमच्या की वाद नितेश? होतातच आणि त्यांच्यासमोर आम्ही नेतो असं कुठे आहे? साहेब हे आम्हाला ॲडवाईस करतात काय केलं पाहिजे. वाद घेऊन आम्ही त्यांच्यासमोर कधी गेलो नाही, कधी जाणार नाही. आणि वाद असेल तर जाऊ ना, वादच नाही तर कशाला जाऊ. पण आता काय तुम्ही मगाशी म्हटलं की कमबॅक केलं, म्हणजे मधल्या काळात तुम्ही राजकारण सोडलंही होतं, तुम्ही राजकारणातून संन्यास कमबॅक केला असं मी कधी मी सांगतो म्हटलं? तुम्हाला तुम्ही परत आलात राजकारणात. तुम्ही अचानक राजकीय संन्यास घेण्याचा काही वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता. Yes. तुम्ही म्हटलं होतं की मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. BJPमध्ये खूप प्रेम मिळालं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करायची संधी मिळाली, त्याबद्दल मी खूप नशिबान आहे, असं तुम्ही म्हणून संन्यास तुम्ही घेतला होता. का संन्यास घ्यावा असं वाटलं? मला एक सांगा साहेब, निवडणूक प्रक्रियेमध्येच राहावं आणि त्यालाच राजकारण म्हणावं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे कधी कळलं नाही. मी बॅक ऑफिसमध्येही काम करू शकतो ना. भारतीय जनता पक्षामध्ये फक्त निवडणूकच लढावी अशी कुठे आहे? जिल्ह्याच्या